स्वागत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचे सहर्ष स्वागत। आपल्याशी संवाद साधायचा विषय म्हणजे आपले खासदार 2019 ते 24 ज्यांनी टर्म उपभोगली त्यांनी जो जाहीरनामा प्रगट केला होता 2019ला, त्यावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली। परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार। 2019 मध्ये खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी त्यांचा एक जाहीरनामा प्रगट केला होता, प्रसिद्ध केला होता आणि ज्या पद्धतीने त्यांची ओळख आहे, खोटं बोल पण रेटून बोल, थापा मारायच्या, कुठल्याही गोष्टीचं श्रेय घ्यायचं, दुसऱ्यांनी केलंय ते मी केलंय म्हणून सांगायचं, त्या अनुषंगाने त्यांनी आतापर्यंत 5 वर्षात काम केलंय आणि 1-2 दिवसात नवीन जाहीरनामा ते प्रकाशित करू शकतात। परंतु मी तुमच्यासोबत 2019चा त्यांचा जाहीरनामा, आता यानंतर मी तुम्हाला जाहीरनाम्याच्या कॉपी पण देईल, त्याने महायुतीचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांसोबत नरेंद्रभाई मोदी यांचा फोटो लावून हा जाहीरनामा प्रकाशित केला होता आणि त्यामध्ये ज्या काही म्हणजे 2च पानाचा जाहीरनामा आहे, त्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचं मागासलेपणाचा जो शिक्का आपल्या धाराशिववर आहे तो दूर करण्याचा आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे विजन जनतेसमोर घेऊन हा जाहीरनामा प्रकाशित केला होता। त्यात पहिलाच मुद्दा पाण्याच्या संदर्भात आहे। त्यांनी म्हटलं होतं की आपल्या मतदारसंघात सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे आणि मराठवाड्याच्या हक्काचं 21 TMC पाणी हे मिळालं पाहिजे, ही माझी प्राथमिकता असणार आहे। परंतु हा प्रश्न निकाली निघाला तर हा जिल्ह्याची दुष्काळी ओळख, दुष्काळी जिल्हा असलेली पुसली जाईल। मी आपल्या माध्यमातून आदरणीय खासदार व महाविकास आघाडीचे सध्याचे उमेदवार ओम प्रकाश राजे निंबाळकरांना प्रश्न विचारू इच्छितो की या 21 TMCच्या प्रश्नाबद्दल मागील 5 वर्षात आपण काय काम केलं, आपण कोणत्या माध्यमातून हे 21 TMC पाणी जे तुम्ही लिहिलं होतं जाहीरनाम्यात ते आणण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यासाठी जे काही केलं असेल ते प्रोसिडिंग मध्ये मी पत्र दिलं होतं, मी चर्चा केली होती, मी दिशाच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं, मी DPDCच्या मीटिंग मध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता। असं न करता याबद्दल ठोस जे काही केलंय ते स्पष्ट जनतेसमोर आणावं ही आजच्या पत्रकार परिषदेमधनं मागणी आहे। त्याचसोबत पाण्यालाच लागून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांनी तर असंख्य सांगितले, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करेल, रेल्वे, रस्ता, विमानतळाचं सुशोभीकरण करेल, तिथं अत्याधुनिक विमानतळ सुरू होण्यासाठी प्रयत्न करेल। परंतु पाण्याशी निगडीत असलेल्या जलयुक्त शिवाराच्या संदर्भातही त्यांनी वक्तव्य केलं होतं, त्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं। वैशिष्ट्य बघा, पाण्यासाठी काही काम केलं नाही, पण जेव्हा ह्यांचं 2.5 वर्ष सरकार आलं त्यावेळेस एक क्रांतिकारी आणि देशाला दिशा, मराठवाड्याला दिशा देणारी जलयुक्त शिवाराची योजना होती ती सुद्धा बंद त्यांच्या सरकारनं केली। त्याच्यावर सुद्धा चकार शब्द त्यांनी वापरला नाही। असा हा वचननामा आणि जाहीरनामा जे म्हणतात तर त्याचा मला वाटतं की त्याबद्दलही त्यांनी काय केलंय ही अपेक्षा आहे। आपल्या माध्यमातून खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकरांना
मी विनंती करणार आहे की तुम्ही जे जे काम केलं म्हणून सांगता त्याचे पुराव्यासहित, लेखी पुराव्यासहित पत्रकारांकडे जरी त्यांनी पाठवलं तरी आम्ही त्यांना त्यांच्या सामोरे जायला तयार आहोत. त्याचा पुढचा विषय उद्योगाचा विषय होता. 2019ला त्यांनी प्रत्येक तालुक्यात MIDC साठी प्रयत्न करणार होता असं सांगितलं होतं आणि 10,000पेक्षा जास्त युवकांना तिथं रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं सांगितलं होतं. पण गेल्या 5 वर्षात आपण बघतोय की ह्या बाबतीत त्यांच्याकडून कसलाही पाठपुरावा झाला नाही. MIDC आज आपण बघतोय 2019 पासून नवीन MIDC आपल्या जिल्ह्यात मला तर पाहायला मिळालं नाही. आपल्याला पाहायला मिळाली असली तर मला पण सांगा. आणि ती खासदाराच्या माध्यमातून कुठं प्रयत्न झालेला असला तर तोही सांगायला काय हरकत नाही. आणि मागासलेपणाचा विषय परत परत त्यांनी त्यांच्या भाषणात किंवा पत्रकार परिषदेमध्ये बोलतात. तर आज 40 वर्ष त्यांनी वारंवार सांगतात की आपला जिल्हा मागास आहे, क्रमांक 3चा आहे. त्याच्यातले 2009ला यांनी स्वतः आमदार होते, 2009 ते 14 त्या कालावधीत तर यांना आपण आमदार झालो काय करायला पाहिजे हे सुद्धा लक्षात आलं नाही. परत तुम्हाला एवढा मोठा कारखाना दिला होता, तुम्ही उद्योग आणून युवकांना संधी द्यायचं 2019ला कबूल केले. पण यापूर्वीच तुम्हाला खूप मोठी जिल्ह्यानं संधी दिली होती, जिथं 36-37 हजार सभासद असलेला कारखाना आणि एवढी मोठी शिल्लक साखर, मोलेसेस सगळा त्याचा बाजार करून त्याला भंगारात काढण्याचं काम आपल्या खासदारांनी केलेलं आहे. आणि उद्योग नवीन आणून युवकांना संधी देण्याचं तर दूरच, परंतु तुम्हाला एवढा मोठा कारखाना ताब्यात दिला. डॉक्टर साहेबांकडे कारखाना होता, त्या काळात त्यांनी कुणाचंही बिल थकीत ठेवलं नव्हतं. माझ्याकडं एक बाबा वारंवार योगायोग आला, एक बाबा येतात आणि त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो, इंगळे श्यामकर्ण तुकाराम. ह्यांचा 15 मेट्रिक टन ऊस गेला होता आणि त्याचं बिल आणखीन सुद्धा त्यांच्या काळात गेलेलं ऊसाचं बिल आणखीन सुद्धा त्यांना मिळालं. आणि मोठमोठ्या थापा मारायच्या, आपण काय केलंय न सांगता दुसऱ्याच्या चुका काढणं, एवढंच त्यांचं काम आजपर्यंत झालेलं आहे. 2019ला तुम्हाला परत एकदा लोकांनी संधी दिली. ती संधी कशी मिळाली त्या खोलात आपल्याला जायचं नाही. मोदी साहेबांच्या नावावर तुम्ही निवडून आलात, तुम्ही काय वचननामा, जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्याच्यातली एकाही गोष्टीची तुम्ही पूर्तता करू शकला नाही. आपल्या इथं मोठं देवस्थान आहे, त्याच्या बाबतीत तुमचं एखादे पत्र आम्हाला दिसून येत नाही. आणि अशा लबाड खासदारांना परत संधी निश्चितच देऊ नये यासाठी आम्ही पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला आमंत्रित केलं. आपल्याला जाहीरनाम्याची कॉपी आम्ही देऊ आणि त्याच्यातले तेच परत एकदा मला तेच सांगू वाटते की आपल्या जिल्ह्याला परत परत मागास म्हणण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता 20 वर्ष ह्या सक्रिय राजकारणात, तुमच्याकडे सुद्धा सत्ता राहिलेली. आपले आदरणीय वडील कैलासवासी निंबाळकर, पवनराजे निंबाळकर साहेब सुद्धा सक्रिय राजकारणात होते. डॉक्टर साहेबांचं बऱ्यापैकी त्यांनी बघत होते, त्यांनी होते ह्याच्यात, ह्या 40 वर्षाच्या ह्याच्यात त्यांचं कुटुंब होतं ना. एकदम काय ते बाजूला होते म्हणून आपण बोलावले असं की नाही. आणि तुम्ही लगेच काल परवा आला तर ठीक आहे, तुम्ही नव्हताच ह्याच्यात म्हणून तुम्ही बोललेलं संयुक्तिक वाटते. पण तुम्ही सुद्धा 20 वर्ष सक्रिय राजकारणात सहभागी आहेत, सत्तेत सहभागी आहेत आणि परत परत तुम्ही ते बोलताय ती खरंच मला सुद्धा मनापासून खंत वाटते. आणि जनरली लोकांना बोलताना सुद्धा लोक सुद्धा म्हणतात की बाबा ह्यांना पण निवडून दिले, पण ह्यांनी काय केले हे सांगावं. त्यांनी हेच केलं नाही, तेच केलं नाही, एवढं बोलण्याच्या पलीकडे ह्यांनी काहीच करू शकत नाही. काल पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर तुम्ही आधी पत्रकार परिषद घ्यायला लागले का? खासदारांना टीका केली, पंतप्रधानांवर टीका केली त्यांच्यामुळे. नाही नाही, ह्याच्या आधी जाहीरनामा वगैरे जनरली आता कसं आहे, त्यांनी टीका ह्याच्या आधी केलीच असणार आहे. ती कालची टीका मी पण ऐकली नाही. पत्रकार परिषद घ्यायचं कारण पंतप्रधान म्हणले
महागाईवर एक काही शब्द बोलले नाहीत म्हणले कालच्या. आता कसं आहे, विरोधात असणाऱ्याला थोडं बोलणं सोपं असतंय. आणि तुम्ही सुद्धा सत्तेत होता, त्या काळात तुम्ही त्या सत्तेत असताना काय केलं हे सांगणं गरजेचं आहे. आज थोडं महागाईचा विषय जरी असला तर आता कांद्याची निर्यात बंदी उठवली, त्याचा काय असणाऱ्या फरक बाबतीत सुद्धा काय थोडं शेतकऱ्याला मदत करण्याची घोषणा केली आहे. आणि या बाकीच्या गोष्टी बऱ्याच अशा मोदी साहेबांनी चांगल्या केलेल्या आहेत. आणि शक्यतो आपण काय केलंय हे सांगणं उचित असते. मोदी साहेबांनी ते सांगितलं. काका 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत आहात सध्या आता, मोदी साहेबांनी ह्या 2.5 वर्षात शेतकऱ्यासाठी काय केलं? आता विशेष करून जिल्ह्याच्या असं किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बघताय आता पगारीचा विषय आजपर्यंत पहिलेपासून आहे. ह्या 2.5 वर्षात नवीन निर्णय, हा, या 2.5 वर्षातला निर्णय ह्याचा घेता येईल ना आपल्याला, की 1 रुपयाचं सुद्धा ह्याच्या आधीच केलेलं आहे, पण ह्याच सरकारने केले. आणि ह्या 2.5 वर्षात खास बाब म्हणलं तर शेतकऱ्याला हमी भावाच्या बाबतीत जी चर्चा चालू आहे त्याच्यात सुद्धा काही तर पावलं उचलतील निश्चितच. आणि एवढ्याच दिवसात काय केले, तेवढ्या दिवसात काय केले असं, आणि खूप मोठा हा प्रश्न आहे. आपल्या जिल्ह्या मर्यादित म्हणलं तर आपण आज जे खासदारांनी जाहीरनामा दिलाय त्या बाबतीत आपण पत्रकार परिषद बोलवते. ते पण खासदार माझ्याकडे 2.5 वर्ष होते, त्यांच्याकडे 2.5 वर्ष होते. 2 वर्ष पूर्ण 2.5 वर्षात काय केलं? 1.5 वर्ष पूर्ण आणि त्यामुळे काही काम करता आलं नाही. कोरोनात त्यांच्यापेक्षा मोदी साहेबांना खूप काम होतं. कोरोनात त्यांनी तर जगाला सुद्धा वॅक्सिन पुरवली, हे मोठंच काम आहे. आज कोरोना महामारी आली, त्याच्यात आपलं जगात आपल्या देशाची चांगली ओळख झाली. आज आपली पत वाढले, आपण आपल्या स्वतःचं संरक्षण करून लोकांना लस पुरवू शकतो, हे मोदी साहेबांच्याच काळात झाले. उद्धव ठाकरे म्हणले की मोदी साहेबांनी लस दिली नाही, मीच लस त्यांना दिली, त्यामुळे ते देशाला लस घेतली. ज्याचं त्याचं हे आहे, आपल्याला माहिती आहे. ज्यांचा कंपाऊंडर प्रचंड हुशार आहे ते जगाला लस देऊ शकतात. आणि आम्ही उद्धवजींचं कोरोनाच्या काळातलं काम, त्यांची लस द्यायची पद्धत 2 वर्षात 2 वेळेस मंत्रालयात जाऊन आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. मी बघा, आपण एक विचारलं, ही निवडणूक देशाच्या अस्तित्वाची आहे आणि अस्मितेची आहे. देश टिकला पाहिजे, सुसंरक्षित राहिला पाहिजे. त्यासोबत कारण आजूबाजूच्या राष्ट्रात पाहिलं तर आपल्याकडे 104 रुपये पेट्रोल आहे. आपण गुगल सर्च करा, 290 रुपये लिटर, कमीत कमी 200 रुपयाच्या पुढं पेट्रोल आजूबाजूच्या सगळ्या देशात आहे. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी युक्रेनच्या युद्धात भारतीय मुलं परदेशातनं युद्ध थांबवून आपल्यासोबत आपले जुने बांधव असलेले पाकिस्तानचे मुलं सुद्धा आपल्या देशात म्हणजे त्यांच्या देशात वापस आले, असं चांगलं काम केलंय. त्याच्यामुळं ही विधानसभेची, ग्रामपंचायतीची, नगर परिषदेची, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही राष्ट्राची निवडणूक आहे. त्याच्यामुळं राष्ट्राच्या विषयी जास्तीत जास्त चर्चा सगळ्या समाज बांधवांनी ह्याच्यात होणं गरजेचं आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या असताना सुद्धा मोदी सरकारनं महाग पेट्रोल डिझेल विकलं, जनतेचा पैसा अधिक गेला. सर, मी तुम्हाला टेबल देतो त्याचा. ह्या 2014 जेव्हा मोदी साहेबांचं सरकार आलं, 75 प्लस मायनस 1-2 रुपयात पेट्रोल होतं आणि आता 104 रुपये, 30% वाढ ह्या 10 वर्षाच्या काळात झाली. 2009ला जे पेट्रोल होतं आणि 2014ला जे 77 भाव गेला, त्यावेळेस कमीत कमी 48% वाढ आहे. दर 5 वर्षाची तुम्ही जर तुम्हाला मी टेबल देतो त्याचा तुम्ही कम्पेअर करा. आणि महागाई, बाकीच्या गोष्टी ह्या देशाच्या या निवडणुकीमध्ये सातत्यानं समोर आणणं आणि मोदी साहेबाच्या सक्षम नेतृत्वाबद्दल संभ्रम निर्माण करून
खालच्या ग्रामपंचायतीला इलेक्शन घेणं हा त्यांचा षडयंत्र यांचं, आणि आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान करतो की ही देशाची निवडणूक आहे, ही देशाच्या दर्जाचीच व्हावी ही विनंती आहे. जलयुक्त बोलला, पण या सरकारनं देखील जिल्ह्याला जलयुक्त स्थान दिलेलं नाही. आपण म्हणलं की जलयुक्त काय केलं, पण या सरकारनं देखील आता काळे साहेब बोलल्याप्रमाणे मला असं वाटतंय की आपण आज जाहीरनामा काय होतंय नाही बरोबर आहे. दुर्गुडे सर, काय होतंय, राष्ट्रीय विषय तुम्हीच काढतात, परत प्रश्न विचारला की जाहीरनाम्यावर तुम्हीच येतात. राष्ट्रीय विषय निघाला बरोबर आहे, पण माझं परत एकदा विनंती राहणार आहे की खासदाराने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्याच्यावर बोलणं अपेक्षित होतं. त्या पद्धतीनं ह्यांनी काय केलं, ह्यांनी काय करणार आहे ह्याच्यावर जास्त फोकस दिलेला बरं. आपण इथल्या गोष्टी बी दुर्लक्षित करून चालणार नाही. मोदी साहेबाचं काम आहे, मोदी साहेब तर आज विश्वगुरु म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्यांचं तिथं काम असलं तर इथं उभारणारी लोक पण काय करतात ह्याच्यावर जर जास्त चर्चा झाली तर जिल्ह्याला त्याचा खूप फायदा होईल. फडणवीस साहेबांनी टेक्स्टाईल पार्क उभा करण्याचं आश्वासन दिलं, त्याचं पण काय पोटत झालं? त्यांनी अभ्यास करूनच तो म्हणजे स्टेटमेंट केला. बराच आवडी गेला, पण काय किती दौडगावचं त्याबद्दल सांगतो. महाजनादेश यात्रा 2019 मध्ये धाराशिवमध्ये आली होती. ऑगस्ट सप्टेंबर महिना असेल. त्यावेळेस मल्टीपर्पजवर जो आपला कार्यक्रम झाला होता त्यावेळेस भाजप आणि त्यावेळेसच्या माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आव्हान केलं होतं, विनंती केली होती की जवळपास 2000 एकरची MIDC कोरडगावमध्ये आहे, तिथनं गॅस लाईन गेली आहे, सोलरचंही त्या ठिकाणी 50 मेगावॅटची पॉवर एनर्जी आहे. तर टेक्निकल टेक्स्टाईल पार्क जर निर्माण केलं तर आपल्या भागातल्या तरुणाला, कारण पाण्याची अडचण असल्यामुळं असं एखादं टेक्निकल टेक्स्टाईलला पाणी लागत नाही, बाकीच्या कॉटन वगैरेला पाणी लागतं, तर तो पार्क करावा यासाठी त्यांना आम्ही आव्हान केलं, विनंती केली. त्यावेळेस त्यांनी तत्वतः मान्यता दिली. MIDCला यासाठी DPR निर्माण करायसाठी त्यांनी पत्र दिलं प्राधान्य क्रमांकानुसार, आणि MIDCनं DPR निर्माण करायला सुरुवात केली. दुर्दैवानं त्यांचं सरकार आलं, त्या 2.5 वर्षाच्या काळात त्याचा एक पान सुद्धा त्याचं ॲडिशन झालं नाही. जेव्हा शिंदे फडणवीस आणि अजितदादांचं सरकार आलं, आता त्याचा DPR कम्प्लीट होऊन तो केंद्राकडं प्रस्ताव दाखल केलाय. मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल, मित्राचे CEO प्रवीण सिंह परदेशी साहेबासहित आपण त्या ठिकाणी एक व्हिजिट केली होती. टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या 4 मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आल्या होत्या. बघा, हे पथदर्शी प्रकल्प आहे, म्हणजे रेल्वेचा एखादा प्रकल्प 25-25, 30-30 वर्ष लागतो त्याला कम्प्लीट व्हायला. हा पथदर्शी प्रकल्प आहे. हा देशात टेक्निकल टेक्स्टाईल पार्क हा एकमेव प्रकल्प होणार आहे. त्याच्यात एका दिवसात, 15 दिवसात, महिन्यात वगैरे होणार नाही. त्याची प्रोसेस, त्याची काम करायची कुठपर्यंत गेले त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही महायुतीची पत्रकार परिषद आहे, उमेदवार राष्ट्रवादीचे आहे आणि दोन्हीची पक्ष आपलं वेगळं दाखवता येतं. तुम्ही भाजपचा काय गमजा घातलेला महायुतीची आणि महायुतीचे सदस्य असल्यामुळं ही पत्रकार परिषद आदरणीय महेंद्र काकांनी जेव्हा आयोजित केली, मी आहेत, आमचे नेते आदरणीय मिलिंद पाटील साहेब आहेत, आमचे आदरणीय नेते चौरे साहेब आहेत, माझे सहकारी ज्येष्ठ नेते आमचे रामदास कोळगे साहेब आहेत. शिवसेनेचं कोण? शिवसेनेच्या आज ही तातडीनं 3 वाजता तरी एक काही सांगितलं की सुट्टी आहे. परत उद्या अजून एक दुसरा विषय घेऊन आम्हाला सामोरं यायचंय. आता आम्ही रोज काही ना काही विषय तुम्हालाही आपण चर्चा करणार. तुम्ही म्हणलात आता महागाईच्या विकासाची जी तळमळ आहे, एक मिनिट, त्याच्यामुळं आम्ही आमचे पक्ष, आम्ही महायुती म्हणून घड्याळाचाच प्रचार करतो. आम्ही कालही मोदी साहेबांनी सुद्धा घड्याळासाठी मतदान करा असं आव्हान केलं. त्याच्यामुळं आम्ही इथे येत असताना आम्ही स्वतंत्र पक्षात नाही, पण महायुतीचे घटक आहेत, आम्ही त्याच्यानुसार काम करतो. तुम्ही म्हणलात विरोधक जे आहेत ते महागाईच्या मुद्द्यावर बोलून निवडणुकीचं हे बदलतात, पण 2014ला मोदी सरकारच महागाईच्या मुद्द्यावर बोलून सरकार सत्तेमध्ये आलंय. परत एकदा मी सांगतो की आपण पत्रकार परिषदच एवढ्या पुरती घेतली होती.
काळे साहेबांना थोडं तुम्हाला बोलले परत ज्यावेळेस आपल्याला यापूर्वी सारखं दिसत होते पण आता ऐन निवडणुकीत कसं काय दिसत नाही. त्याला आम्ही प्लॅनिंगचे कामं दिले, बाकीच्या काही कामामध्ये ते आहेत. रात्री सभा झाली मोदी साहेबांची, तर माहितीमध्ये खर्च दिसते का? कारण मनसे असेल, रासप असेल, जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, काल हजर म्हणते. एक मिनिट तुम्ही व्यासपीठावर तुम्हाला लांबून दिसलं नसेल. मनसेचे साहेब नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान. नरेंद्र मोदींची सभा असली तर ज्या पक्षासाठी तिथं चिन्ह जातात प्रचाराला. तुम्ही पाहत असाल परभणीला जानकर साहेबाच्या प्रचाराला गेले त्यावेळेस त्यांची जे शिट्टी नावाचं चिन्ह होतं ते प्रॉमिनंट होतं आणि शेजारी नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे कमळ. या ठिकाणी उमेदवार हे घड्याळ राष्ट्रवादीचे असल्यामुळं घड्याळ प्रॉमिनंट आणि भारतीय जनता पार्टी जिथं जातील. जर उद्या ते संभाजीनगरला गेले तर त्या ठिकाणी धनुष्यबाण असतं. तो विषय नाही, त्यांना आमंत्रण नव्हतं का त्यांना स्थान दिलं? मनसेचे 3 जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, गपाट राजेंद्र गपाट आणि शिवकुमार औश्याचे. तर त्या तिघांनी मिळून राजेंद्र गपाट यांना सांगितलं होतं. राजेंद्र गपाट आमच्या सोबत व्यासपीठावर होते. RPIचे संजय कांबळे साहेब होते, RPIचे राजाभाऊ ओळ होते, विष्णू संजय बनसोडे होते, रासपचे पदाधिकारी त्यांचा बालाजी सगळी नावाचे त्यांचे जे जिल्हाध्यक्ष आहेत जानकर साहेबांनी सांगितले होतं. ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यामुळं म्हणजे रवी सर जसे हे झाले तसे काही अधिकारी आणि लहुजी शक्ती सेनेचे जे आमचे 14 घटक पक्षाचे आहेत लहुजी सेनेचे सुद्धा विष्णू भाऊ कसबे हे सुद्धा पहिल्या रांगेत बसले होते. महायुती एक प्रश्न आहे बरं का. आम्ही काल व्यासपीठावर होतो. फडकलेला दिसला. सगळ्या माहितीतल्या जेवढे मित्र पक्ष आहेत त्याचे झेंडे फडकताना दिसले. एखादा नेता ट्रॅफिकमध्ये 3-4 हजार कार्यकर्ते ट्रॅफिकमध्येच अडकले. त्यांना पोलिसांनीच येऊ दिलं. जाहीरनाम्याचा प्रश्न आहे. येत्या काळात कृष्णा मराठवाड्याचं पाणी धाराशिव जिल्ह्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात सभा घेतल्या, त्याचं कौतुक केलं आणि तो जो प्राधान्यक्रम आहे तो प्राधान्यक्रम महाविकास आघाडी सरकारनं बदलला, त्यामुळे हे पाणी येणार आहे. मग हे महाविकास आघाडी सरकारचं अपयश म्हणणार की यश म्हणणार? मी आमचे नेते आदरणीय सुजितसिंह ठाकूर साहेब, नाना जगदीशसिंह पाटील आणि आदरणीय पालकमंत्री डॉक्टर सावंत साहेबांच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याचं पाणी त्या संदर्भात पालकमंत्री साहेबांनी आपल्या पत्रकाराच्या सोबत व्हिजिट केली आणि राणादादांच्याही सोबत आपण गाडगे बॅरेजपर्यंत जाऊन आलात. मागच्या 2.5 वर्षाच्या काळात फक्त बोलाचीच भात आणि बोलायचीच कडी झाली. प्राधान्याने तुम्ही तत्कालीन पाटबंधारे मंत्र्याला जर विचारलं तर मागच्या 2.5 वर्षात एकही सुप्रमा मंजूर केली गेली नाही. आणि याच्यावरून असं लक्षात येतं की त्यांना मराठवाड्याला पाणी द्यायची इच्छा नव्हती. ज्यावेळेस आपलं सरकार आलं, आपल्या सरकारनं हे सुप्रमा दिली आणि त्याचसोबत टेंडर करून आता सगळे जे मध्यंतरी जे गॅपमधलं काम झालं होतं ते सुद्धा पूर्णत्वाकडे जाण्यासाठी पूर्ण काम पूर्ण सक्षम आणि ताकदीनं पूर्ण अजितदादाच्या माध्यमातून पूर्ण अर्थपुरवठा सहित हे काम चालू आहे. मला खात्री आहे की विधानसभेच्या अगोदर हे पाणी आपल्या मराठवाड्यात 100% नाही. ते 1 जूनमध्ये येईल सांगितलं होतं. जून महिन्यात जून म्हणलं नाही ना मी, विधानसभेच्या अगोदर 100%. पालकमंत्री साहेबांनी जून मध्ये मी तारीख सांगितली का त्यातली? मी जून मध्ये म्हणलं असं तुम्ही म्हणलं असे कधी येणार काय तारीख, पण तुम्हाला 100% पुन्हा त्यांचा सगळ्यात जास्त फायदा महेंद्र काकाला होणार आहे. धन्यवाद.